अत्यंत जबाबदारीचं, खूप मोठ्या परंपरेचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी बनवलेल्या घडवलेल्या या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचं अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, आदरणीय धीरज साहेब, आदरणीय खासदार साहेब या सगळ्यांनी मला दिलेली आहे। आज श्रीशैलदादा उडगेंनी मला औपचारिकरित्या चार्ज दिला, पदभार दिला। ॲडव्होकेट किरण जाधव सरांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या युवकाला एवढी मोठी संधी काँग्रेस पक्षानं दिली आहे आणि यातून पुन्हा एकदा सिद्ध होते की काँग्रेस पक्षच सर्वसामान्याच्या मुलांना न्याय देणारा, त्यांना नेतृत्व देणारा, त्यांना घडवणारा आणि 18 पगड जाती धर्माच्या हितासाठी लढणारा, छत्रपती शिवरायाच्या स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी लढणारा पक्ष आहे। महात्मा गांधीच्या विचारानं, ज्या विचारानं इंग्रजांना आज जगावर अजय राज्य केलेल्या इंग्रजांना हरवलं, त्या विचारांना साक्ष ठेवून, त्या विचाराची शक्ती घेऊन, शिवरायाच्या आशीर्वादानं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादानं ही लढाई यशस्वीरित्या लढवून दाखवण्याचा संकल्प मी आज केलेला आहे। आणि आदरणीय अमित भैयाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ह्यातल्या 4ही नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करून मी कामाला लागलो आहे। आज श्रावण सोमवार आहे। हर हर महादेवाच्या जय जयकारात मी आज पदग्रहण केलेलं आहे। निटूरला सामसाधनाथाच्या आशीर्वाद घेऊन, सुरानपाळा आनंदपाळाच्या आशीर्वादानं आज कामकाजाला सुरुवात करणार आहे। पहिला दौरा करतो।